गाडगेबाबांनी कीर्तनातून मनातील कर्मकांडाचा कचरा साफ करून शिक्षणाचा विचार रुजवला असं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर श्रेष्ठराव पठाडे यांनी पुंजाजी प्रतिष्ठानच्या जयंती कार्यक्रमात केलंय। यावेळी त्यांनी शाहिरी अभिवादन केलंय। राष्ट्रसंत गाडगेबाबांनी झाडूने गाव परिसरातील कचरा आणि कीर्तनाद्वारे लोकमनातील अंधश्रद्धेचा कर्मकांडांचा कचरा साफ करून शिक्षणाचा विचार रुजवण्यासाठी सतत महाराष्ट्रभर पायपीट करत प्रबोधन केला। असे विचार लोकसाहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर श्रेष्ठराव पठाडे यांनी येथे मांडले। पुंजाजी बाबा बहुउद्देशीय प्रतिष्ठान व लोककलावंत सांस्कृतिक सेलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई आणि संत गाडगेबाबा यांची संयुक्त जयंती प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर पठाडे बोलत होते। समर्थनगरमधील गांधी भवन मध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राठोड होते। पॅन्थर नेते ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे, समाजसेवक अंबादास रगडे, शाहीर अशोक बागुल, ॲडव्होकेट खिल्लारे यांची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर पठाडे पुढे म्हणाले की संत गाडगेबाबा यांनी ग्रामस्थ स्वच्छतेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं। स्वतः हाती झाडू घेऊन स्वच्छतेचा विचार त्यांनी घराघरात आणि मनामनात पोहोचवला। नीतिमत्ता, स्वच्छता, आरोग्य अशा अनेक विषयांवरती अत्यंत साध्या सोप्या भाषेद्वारे कीर्तनातून त्यांनी लोकप्रबोधन आणि लोकजागृती केली। गाडगेबाबांनी आपल्या आचरणाने, कृती आणि विचाराने सकल समाजाला शहाणं करून सोडला। शाळा, महाविद्यालय आणि कोणत्याही विद्यापीठाचे कधी तोंड न पाहिलेल्या संत गाडगेबाबा यांचं नाव विद्यापीठाला दिलं जातं। यातच त्यांच्या जीवन कार्याचे मर्म आणि महत्त्व समावलेलं आहे। प्रारंभी मान्यवरांनी संत गाडगेबाबांसह छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई यांना पुष्पहार अर्पण करून शाहिरी कलावंतांनी शाहिरीतून अभिवादन केला। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर श्रेष्ठराव पठाडे यांच्या मानवतेच्या गणाने झाली। त्यानंतर कलावंतांनी संत गाडगेबाबांचा संदेश तुला आहे रे, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमानं यासह विविध प्रबोधनपर गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली। डॉक्टर पठाडे यांचा सत्कार पुंजाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी पंचायत समिती सभापती एकनाथ त्रिभुवन यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून वयोवृद्ध लोककलावंत मानधन समितीवरती नियुक्ती झाल्याबद्दल डॉक्टर श्रेष्ठराव पठाडे यांचा सत्कार केला। शाहीर रामदास जाधव, रामदास साळवे, नवनाथ वाघ, आसाराम शेजवळ, सखाराम साळवे, कचरू पवार, मीना साळवे, विष्णू सातपुते, पी.के. त्रिभुवन, नवनाथ महाराज, प्रमोद निकाळजे यांनी आपल्या लोकगीतांमधून प्रबोधनाचा संदेश दिला। संगीता धनेदर, अनिता सदाशिव, मंगल आव्हाड, संभाजी गायकवाड, शांताराम साळवे, रामदास साळवे यांनी साथ संगत केली। सुरेश खरात यांनी गाडगेबाबांच्या वेशभूषेत समर्थनगर परिसरात स्वच्छता केली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक, सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन एकनाथ त्रिभुवन यांनी केलं। या प्रसंगी शहर आणि जिल्ह्यातील लोककलावंतांसह सामाजिक कार्यकर्ते, कवी, साहित्यिक आणि कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि माझे मित्र, पत्रकारितेचे फार जुने साक्षीदार आणि कला क्षेत्रात सुद्धा माननीय ॲडव्होकेट रमेश भाईजी खंडागळे आणि या कार्यक्रमाचे आयोजक अण्णा, माननीय त्रिभुवन साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी वंदन करतो। आपल्या सर्व रसिकांनाही मी वंदन करतो। आणि या कार्यक्रमाला येण्याचं प्रयोजन म्हणजे अण्णांचं फार मोठं काम आपल्या कलाकारांसाठी आहे। सामाजिक जनजागृतीसाठी सुद्धा त्यांनी आपलं आयुष्य वाहून घेतलेलं आहे। सातत्यानं त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू असतात। या माध्यमातून जनजागृती सोबतच कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा आटापिटा हा सगळ्यांना आपल्याला ठाऊक आहे, माहीत आहे। आणि योगायोगाने मी मानधन समितीवर नियुक्त झाल्यामुळे आपल्यासारख्या ज्येष्ठ कलावंतांना सुद्धा यथोचित न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या वतीने असणार आहे। यापूर्वी कलावंतांकडून पैसे घेण्याचे खूप प्रकार घडले। हे सांस्कृतिक संचालनालयासह मंत्र्यांच्या मी भाई एकट्यानं निदर्शनास आणून दिलं की कलावंतांचा उदरनिर्वाह या कलेवर असतो। कार्यक्रम करतो त्यावेळेस त्याची चूल पेटते आणि त्याच्याकडून एक वर्षाचं मानधन घेतल्याचे अनेक प्रकार या ठिकाणी सांगतो की मला सुद्धा तो अनुभव आला असो। परंतु यापुढे असं काही घडणार नाही। आणि जर आपण गुपचूप कोणाला तसं मानधन देणार असाल तर ते अवश्य मला सांगा। आणि याचाच परिणाम म्हणून आता लोकनियुक्त कोणीही अध्यक्ष नाही, कलेक्टरला या समितीचा अध्यक्ष केले गेलेला आहे। ही एक नवीन ही आहे आपल्या प्रयत्नांना। आणि दुसरा प्रयत्न मी जो केला
महाराष्ट्रभर माझ्या कलावंतांनी स्वागत केलं की मी जे लढलो ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड असं पूर्वी कलावंतांना मानधन मिळायचं. त्याच्यासाठी एकमेव शेषराव पठाडे, मला बांधणात नाही, मला थोडीफार 5-6 एकर शेती आहे, परंतु मी सगळ्या कलावंतांसाठी लढलो की हा कशासाठी ग्रेड देता तुम्ही? टाळ फुटणाऱ्या बाईला ए ग्रेड देता आणि तमाशात आयुष्यभर राजाची भूमिका केली, त्याला बिडीला पैसे नाही, त्याला सी ग्रेड देता आणि कागदपत्र नाही म्हणून डावलता. तर याची दखल घेऊन हा जो ए ग्रेड झालेला आहे सगळ्यांना सरसगट मानधन महिन्याला 5,000 याच्यासाठी मी लढलोय. मला माझ्या काही सहकारी अण्णांसारख्या काही कलावंतांनी, ज्येष्ठ पत्रकार आमचे खंडाळकर साहेब यांचंही पाठबळ मिळालं आणि सगळ्यांना सरसगट मानधन मला वाटतं 2024 पासून झालं काही, हो 1 वर्ष झालं असेल, वर्ष 1.5 वर्ष. तर हा आपल्या सगळ्या कलावंतांच्या एकजुटीचा विजय आहे. मी फारसा काही वेळ घेत नाही. संत गाडगे बाबांनी जे ग्रामीण विकासाचं काम केलं, जिजाई असेल, रमाई असेल, या सर्वांनी खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकाच्या विकासासाठी आपलं आयुष्य वेचलं. ग्रामीण विकासाचं जे काम संत गाडगे बाबांनी केलं ते कोणत्याही देश पातळीवर संस्थेकडून, विद्यापीठाकडून झालेलं नाही आणि कोणत्या विद्यापीठात ही माणसं गेली होती याचं आत्मपरीक्षण आपण करून, कलावंत सुद्धा ही काही छोटी ताकद नाही. हा कलावंत हादरे देऊ शकतो, सत्तेला देऊ शकतो, व्यवस्थेला देऊ शकतो. म्हणून आपणही धाडसानं आपली कला कारकीर्द गाजवली पाहिजे. आपल्यावर जिथं जिथं अन्याय होईल त्याच्यावर आपल्या कलेच्या माध्यमातूनच आपण आवाज उठवला पाहिजे. आता बोलले की बाबासाहेबांनी सांगितलं एक गीत, माझी 10 भाषणं, एक गीत वामनदादा कर्डकांचं असेल, आणखी मोठ्या महान लोककवीचा असेल, तर ती ताकद ह्या आपल्या लोकगीतात आहे, आपल्या साहित्यात आहे, आपल्या सादरीकरणात आहे, आपल्या नाटकात आहे आणि आपल्या वेगवेगळ्या अंगाने सादर होणाऱ्या गीतांमध्ये आहे. याचं भान ठेवून कलावंतांनी पुन्हा आपली दमदार वाटचाल सुरू ठेवावी आणि पुन्हा माननीय एकनाथजी त्रिभुवन अण्णा यांना उदंड आयुष्य लाभो आणि कलावंतांच्या प्रश्नावर हसत त्यांचा लढा आणि सातत्यानं वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचं बळ त्यांना मिळो. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.